या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परिसर अभ्यास या विषयातील जमिनीवरील प्राणी आणि जलचर प्राणी यांचा अभ्यास करणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण पर्वत, पर्वतरांगा, नद्या यावरील काही प्रश्न अभ्यासले होते. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी कोणता जमिनीवरील प्राणी आहे? पर्याय 1 सिंह, पर्याय 2 डॉल्फिन, पर्याय 3 ऑक्टोपस, पर्याय 4 व्हेल. तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, जमिनीवरील प्राणी आहे सिंह. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणता वन्य प्राणी आहे? वन्य म्हणजे वनात राहणारा, म्हणजे जंगली प्राणी. पर्याय आहे 1 गाय, दुसरा पर्याय आहे कुत्रा, तिसरा पर्याय आहे वाघ, चौथा पर्याय आहे शेळी. तर मग वनात राहणारा प्राणी कोणता? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 3 वाघ. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणता पाळीव प्राणी आहे? पर्याय आहे, पहिला पर्याय आहे हत्ती, दुसरा पर्याय आहे गाय, तिसरा पर्याय आहे सिंह, चौथा पर्याय आहे चित्ता. मग पाळीव प्राणी कोणता बरं? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 2 गाय. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणता शाकाहारी प्राणी आहे? पर्याय क्रमांक 1 वाघ, पर्याय क्रमांक 2 सिंह, पर्याय क्रमांक 3 हरिण, पर्याय क्रमांक 4 चित्ता. कोणता आहे शाकाहारी प्राणी? बरोबर, पर्याय क्रमांक 3 हरिण. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणता मांसाहारी प्राणी आहे? पर्याय क्रमांक 1 गाय, पर्याय क्रमांक 2 घोडा, पर्याय क्रमांक 3 सिंह, पर्याय क्रमांक 4 शेळी. कोणता आहे मांसाहारी प्राणी? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 3 सिंह. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणता सर्वभक्षी प्राणी आहे? सर्वभक्षी म्हणजे जो मांसाहारी आहे आणि शाकाहारी पण आहे. तर पर्याय बघूया. पर्याय क्रमांक 1 अस्वल, 2 गाय, 3 हरिण, 4 शेळी. काय असेल योग्य उत्तर? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 1 अस्वल. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी जमिनीवरील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे? पर्याय क्रमांक 1 गेंडा, पर्याय क्रमांक 2 जिराफ, पर्याय क्रमांक 3 आफ्रिकन हत्ती, पर्याय क्रमांक 4 घोडा. कोणता आहे सर्वात मोठा प्राणी जमिनीवरील? तर पर्याय क्रमांक 3 आफ्रिकन हत्ती. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी सर्वात वेगाने धावणारा प्राणी कोणता आहे? पर्याय 1 चित्ता, पर्याय 2 हत्ती, पर्याय 3 अस्वल, पर्याय 4 गेंडा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चित्ता. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणती प्राणी आणि अधिवास जोडी बरोबर आहे? अधिवास म्हणजे त्यांची राहण्याची जागा. पर्याय 1 आहे ऑक्टोपस, पर्वतावर राहतो, पर्याय 2 डॉल्फिन, जंगलात राहतो, पर्याय 3 व्हेल, वाळवंटात राहतो आणि पर्याय 4 आहे सिंह, जंगलात राहतो. तुम्हाला माहीतच आहे या प्रश्नाचे उत्तर. पर्याय क्रमांक 4 सिंह, जंगलात राहतो. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पहिले विधान आहे सिंह गवत खातो, दुसरे विधान आहे गाय ही मांसाहारी प्राणी आहे, तिसरे विधान आहे व्हेल हा जलचर प्राणी आहे आणि चौथे विधान आहे उंट पाण्यात राहतो. कोणते विधान बरोबर आहे सांगा बरं? अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 3 व्हेल हा जलचर प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणता जलचर प्राणी आहे? पर्याय 1 मासा, पर्याय 2 सिंह, पर्याय 3 घोडा, पर्याय 4 हरिण. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मासा. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणता सस्तन जलचर प्राणी आहे? आता सस्तन प्राणी म्हणजे काय? तर असे प्राणी जे आपल्या पिल्लांना जन्म देतात आणि त्यांना दूध पाजतात. तर ऑप्शन बघूया. पर्याय 1 आहे डॉल्फिन, पर्याय 2 आहे शार्क, पर्याय 3 आहे ऑक्टोपस आणि पर्याय 4 आहे खेकडा. तर या 4 प्राण्यांपैकी डॉल्फिन हा प्राणी असा आहे जो आपल्या पिल्लांना जन्म देतो आणि त्यांना दूध पाजतो. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉल्फिन. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणता जलचर प्राणी 8 हात असलेला आहे? पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे कासव, दुसरा पर्याय आहे मगर, तिसरा पर्याय आहे ऑक्टोपस आणि चौथा पर्याय आहे डॉल्फिन. तुम्हाला चित्रामध्ये दिसतच असेल
की ऑक्टोपस या प्राण्याला 8 भुजा आहेत, म्हणजे 8 हात आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ऑक्टोपस. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणता जलचर प्राणी कठीण कवच असलेला आहे? पर्याय क्रमांक 1 खेकडा, पर्याय 2 डॉल्फिन, पर्याय 3 व्हेल, पर्याय 4 शार्क. तुम्हाला माहीतच आहे कठीण कवच असलेला प्राणी आहे पर्याय क्रमांक 1 खेकडा. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणता प्राणी गोड्या पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहू शकतो? पर्याय आहेत, पहिला पर्याय आहे व्हेल, दुसरा पर्याय आहे बेडूक, तिसरा पर्याय आहे डॉल्फिन आणि चौथा पर्याय आहे ऑक्टोपस. तुम्हाला माहीतच असेल व्हेल, डॉल्फिन आणि ऑक्टोपस हे पाण्यात राहणारे आहेत, परंतु बेडूक मात्र पाण्यात आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहतो. म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बेडूक. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणता जलचर प्राणी गिल्सद्वारे म्हणजेच कल्ल्यांद्वारे श्वसन करतो? पर्याय 1 व्हेल, पर्याय 2 डॉल्फिन, पर्याय 3 मासा, पर्याय 4 कासव. अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 3 मासा. मासा हा जलचर प्राणी कल्ल्यांद्वारे म्हणजे खवल्यांद्वारे श्वसन करतो. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? विधाने वाचूया. पहिलं विधान आहे मासे पाण्यात राहतात, हे विधान बरोबर आहे. दुसरं विधान व्हेल हा मासा आहे, नाही, व्हेल हा मासा नाही, तर तो एक प्राणी आहे. पर्याय क्रमांक 3 डॉल्फिन गिल्सने श्वास घेते, नाही, हे विधान चुकीचे आहे. डॉल्फिन फुफ्फुसाने श्वास घेतात. पर्याय 4 ऑक्टोपस जमिनीवर राहतो, हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. ऑक्टोपस पाण्यात राहतो. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मासे पाण्यात राहतात. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कोणता जलचर प्राणी फुफ्फुसांद्वारे श्वसन करतो? 1 रोहू, 2 शार्क, 3 व्हेल, 4 सुरमई. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे व्हेल. पर्याय क्रमांक 3 व्हेल हा मासा फुफ्फुसांद्वारे श्वसन करत असतो. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणता जलचर प्राणी अंडी घालतो? पर्याय 1 डॉल्फिन, पर्याय 2 व्हेल, पर्याय 3 शार्क, पर्याय 4 कासव. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कासव. कासव हा प्राणी अंडी घालतो. विद्यार्थी मित्रांनो, 20 नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी आहे बरं का. प्रश्न वाचा आणि त्याचा योग्य उत्तर कमेंटमध्ये मला लिहून पाठवा. या व्हिडिओमधील प्रश्न जर तुम्हाला आवडले असतील तर एक लाईक नक्की करा. पुढील व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओत.